निमा संघटना माढा तालुका अध्यक्ष डॉक्टर हर्षद शहा यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. मला वाटतं खरं तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत की यांना स्वागत करण्यासाठी, की बाबा एवढा छान कार्यक्रम, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आले आहात, त्यामुळे स्वतःसाठी पहिल्या टाळ्या वाजवा. आवाज जरा कमी येतोय मला. येस, बरोबर आहे. मला असं वाटतं की हे खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही करताय. मला नेहमीच आनंद होतो की सरांनी ज्यावेळी बोलवतात त्यावेळी मला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते किंवा एक वेगळी एनर्जी तयार होते. का तर मला असं वाटतं की एक वेगळी आनंदाची गोष्ट आहे की हे नवीन काहीतरी ऐकायला मिळतं, नवीन काहीतरी नेहमी सरांकडे होत असतं आणि हे कौतुकास्पद आहे. आणि नेहमीच तुम्ही पालक म्हणून त्यांना नेहमी साथ देता, विद्यार्थी साथ देतात, शिक्षक साथ देतात. खरं तर हे प्रचंड कष्टाचं काम आहे आणि खूप मेहनत लागते आणि ती मेहनत तुम्हाला दरवेळी कार्यक्रमाला दिसते आणि वेगळं काहीतरी नाविन्य असतं. जसं मॅडमनी आत्ता सांगितलं की स्प्राउट डे किंवा फ्रूट डे म्हणजे सर्वांगीण विकासासाठी काय गरजेचं आहे ते सगळं होतंय आणि खरंच छान आहे. याच्यामध्ये तुमचा व्यायाम पण होतोय, त्याचबरोबर मानसिक बदल होतोय, उजवा डावा मेंदू ह्याचंही काम होतंय, कारण तुम्ही गाणं म्हणताय, डान्स करताय आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्वांगीण विकासासाठी गरजेच्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे नेहमी जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, कधी कधी वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रमाचा फायदा काय शिक्षणामध्ये, पण जो स्ट्रेसफुल जीवन आता चाललं आहे तो स्ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी आज त्याचा उपयोग होणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी फार मध्ये थांबत नाही विद्यार्थ्यांच्या आणि तुमच्या पालकांच्या पण, कारण प्रत्येक पालकाला इच्छा आहे की माझा मुलगा कसा डान्स करतोय, माझं मूल कसं गाणं म्हणतंय किंवा काही ऍक्टिव्हिटी करतंय, त्या सगळ्या कशा करतंय, त्याची ड्रेपरी कशी आहे, हे सगळं बघण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. त्यामुळे मी थांबतो आणि पुन्हा एकदा थँक्यू की सरांनी मला बोलवलं. थँक्यू.